नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आणि टर्निंग पॉईंट येणार आहे. हो, आजपर्यंत जी भित्री गौरी आता रणरागिणी बनत आता कामिनीला सडेतोड उत्तर देणार आहे. आताच एक लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे. कारण आतापर्यंत प्रेक्षकांना एकच धक्का बसलेला होता की गौरी नेमकी कुठे गेली. तिची डेड बॉडी वगैरे तर काही मालिकेमध्ये दाखवण्यात आलेली नाही, पण गौरी खरंच मालिकेमधून आता एक्झिट झालेली आहे का? पण नाही. आताच लेटेस्ट प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की सुपर डुपर अशी जबरदस्त एंट्री आता रणरागिणी बनत गौरी घेणार आहे. तर आता खरंच या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे आपण सविस्तर बघूया. तेव्हा इकडे मात्र गौरीचा जेव्हा ॲक्सिडेंट होतो म्हणजे तिला गोळी लागते आणि ती सरळ त्या गोळी लागलेल्या अवस्थेत सरळ वरून खाली पडते. तेव्हा काही बांधव असतात, म्हणजे काही लोक असतात, काही महिला आणि इकडे माणसं शेतामध्ये काम करत असतात. आता त्यांना ती सरू आढळते आणि म्हणून ते सरळ त्या सरूला घेऊन त्यांच्या गावामध्ये येत असतात. तर गावामध्ये आल्यावर सरूची 7 ते 8 दिवस अशी जबरदस्त ट्रीटमेंट चालते आणि तिची ट्रीटमेंट झाल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवर येते. तेव्हा आता शुद्धीवर आलेली गौरी लगेच बोलते की मी कुठं आहे. तेव्हा आता एक महिला लगेच बाजूला बसलेली महिला येते आणि बोलते की हो, आम्ही ज्या दिवशी तुम्हाला गोळी लागलेली होती ना, तुम्ही बेशुद्ध अवस्थेत आमच्या शेतात पडलेल्या होत्या आणि तुमचं नशीब एवढं की आमच्या शेतामध्ये काही कारणास्तव आम्ही खूप मोठे धान्याचे पोते भरलेले असतात आणि अन्यास करणं तुम्ही त्या पोतीवर पडला, त्या पोत्यावरती पडला म्हणून तुमचा जीव वाचला. खरंच देवी आईचा खूप मोठा आशीर्वाद आहे बघा तुमच्यावरती. एवढ्यावरतून खाली पडल्यावरती कोण वाचणार बरं, आणि ते पण गोळी लागलेल्या अवस्थेत. खरंच तुमच्यावर देवी आईची खूप मोठी कृपा आहे. त्यावर गौरी बोलते की खरंच काकू, तुम्ही माझा जीव वाचवला. 7 ते 8 दिवस झाले मी इथं आहे असं सांगताय तुम्ही, आणि आता माझा जीव वाचून माझ्यावर तुम्ही खूप मोठे उपकार केले, पण आता मला इथून जावं लागणार. त्यावरती बाजूला बसलेली ती काकू बोलते की नाही, तू कुठंही जाणार नाही मुली, तू अशा अवस्थेत कुठं जाणार. त्यावर आता गौरी बोलते की काकू, मला मुंबईला जायचं आहे. आता मुंबईला जाऊनच माझा पूर्ण म्हणजे पुढच्या आयुष्याचा, माझ्या लेकीच्या आयुष्याचा मार्ग मोकळा होऊ शकते. त्यावर आता इकडे लगेच ती काकू बोलते की ठीक आहे, बाजूलाच माझ्या ओळखीतल्याची एक गाडी मुंबईमध्ये चाललेली आहे, चल मी तुला तू म्हणतेस तर त्याच्यामध्ये बसून मुंबईला पाठवण्याची सोय लावते. तर आता सरू लगेच त्या गाडीमध्ये बसत मुंबईला जाते. आता रस्त्याने ती पूर्ण रस्त्याने मुंबईला जाण्याच्या रस्त्याने विचार करते की आता नेमकं करायचं तरी काय. तेव्हा आता तिला एकच विचार सुचते की नाही, काहीही झालं तरी आपल्याला पोलिसांच्या ताब्यात तर या कामिनीला द्यायचं, कारण आता ती तिच्या लेकीपर्यंत पोचलेली आहे. ही भीती एका आईला असते, पण ती आता सरळ कामिनीकडे न जाता ती आता नयनताराची मदत घेणार आहे. तर सरळ ती आता नयनताराच्या घरी जाते. तेव्हा आता कामिनीचाच विषय रोहित आणि नयनतारा करत असतात. तेवढ्यातच आता डोअर बेल वाजते आणि नयनतारा स्वतः दरवाजा उघडते. तर बघते तर काय, आता इकडे तर तिला माहिती पडलेलं होतं की साधना मावशी या जगात नाही आणि साधना अशी समोर. तेव्हा आता अशी जखमी झालेली साधनासाठी तिचा कुठं ना कुठं जीव तुटते आणि ती एक चांगली बाई म्हणून आता तिला आतमध्ये बोलावते आणि बोलते की काय झालं साधना, एवढं कसं काय, म्हणजे तिकडे मला तर माहिती पडलं होतं की तुम्ही या जगात नाही आहे. आणि त्यावर आता इकडे साधना रडतच बोलते की हो मॅडम, तुम्हाला बरोबर माहिती पडलं. तुम्हाला माहिती आहे आज माझी ही जे काही अवस्था आहे ती कुणी केलेली आहे. त्यावर आता इकडे लगेच नयनतारा बोलते की नाही, मला कसं माहिती असणार. त्यावर इकडे साधना बोलते की या सर्वांमागे राजांची आत्या, ती म्हणजे ती कामिनी आहे. त्यावर आता नयनतारा बोलते की अगं, पण कामिनीला काय मिळणार आहे तुला मारून. त्यावर आता इकडे लगेच साधना बोलते की हे बघा, आतापर्यंत तुम्हाला माहिती पडलं की मी सरू नाही आहे, साधना आहे.
पण मी साधनासुद्धा नाही आहे. माझं खरं नाव गौरी आहे आणि मी राजनची बायको आहे. मला फक्त तिच्या मुलीचा संसार त्याच्या राजनसोबत व्हावा, म्हणजेच रागिणीचा संसार राजनसोबत हवा आणि पूर्ण प्रॉपर्टी ही अनिकाच्या नावावरती जावी, यासाठी फक्त कामिनी माझ्या लेकीच्या आणि माझ्या जीवावरती उठलेली आहे. तुम्हाला माहिती आहे नयनतारा मॅडम, तुम्ही म्हणत होते ना की कमळी चांगल्या घरची मुलगी नाही आहे, पण ती चांगल्या घरचीच मुलगी आहे. ती राजनची आणि माझी मुलगी आहे, आमच्या प्रेमाची निशाणी आहे. मी राजनची बायको आहे, अन्नपूर्णा निवासची मालकीन. अन्नपूर्णा निवासमध्ये खूप मोठी जी नात प्रत्येक क्षणाला वाट बघण्यात येत होती, ती म्हणजे माझी मुलगीच आहे कमळी. तेव्हा आता असा काही आश्चर्याचा धक्का इकडे मात्र नयनताराला बसते. तेव्हा नयनतारा आता गौरीला बोलते की बाद झालं गौरी, अगं ती कामिनी तुझ्या मुलीच्या जीवावरती उठते, तरीसुद्धा तू तिला घाबरतेस, तिच्यापासून पडतेस. पण आज तू पडायचं नाही. आज तुझ्या पाठीशी ही नयनतारा आहे. आता चक्क तू माझ्यासोबत आजीच्या घरीच म्हणजे अन्नपूर्णा निवासमध्ये चल आणि आता त्या कामिनीच्या कानाखाली मारत सांग तिला की आता तिचा कोणताही प्लॅन यासमोर सक्सेस होणार नाही. कारण आता ती भीत्री गौरी इथंच सोडून दे आणि रणरागिणी बनत माझ्यासोबत चल आणि कामिनीला राजन आणि अन्नपूर्णासमोर सडेतोड उत्तर दे, नाहीतर ती तुझ्या मुलीचा जीव घ्यायलासुद्धा भिणार नाही. अशा प्रकारे आता खूप समजावून सांगून आता इकडे गौरीच्या डोक्यात खूप मोठं भीती तिची कामिनीची घालून आता रणरागिणी बनत चक्क आता नयनतारा तिकडे सरळ तिला अन्नपूर्णा निवासमध्ये घेऊन जाते. आता तेव्हा अन्नपूर्णा निवासमध्ये समोर नयनतारा जाते, तेव्हा रागिनी, राजन आणि तिथं मात्र कामिनी बसलेल्याच असतात. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते की अगं नयनतारा ये ना, खूप दिवसाने आली आणि सांगायचं ना, ये बस. त्यावर आता इकडे लगेच आजीला बोलते की मी बसायला आलेली नाही आहे, मी आज कामिनी देवीसाठी काही खूप मोठं सरप्राईज घेऊन आलेले आहे ना. त्यावर इकडे कामिनी बोलते की अरे वा, आता नयनतारा कधीपासून माझ्यासाठी सरप्राईज घेऊन यायला उरली. त्यावर आता इकडे नयनतारा बोलते की गौरी आत ये. त्यावर आता गौरी आत ये म्हटल्यावर इकडे मात्र कामिनीच्या तोंडचं पाणीच पडते आणि गौरी आतमध्ये येते. तेव्हा आता गौरी आतमध्ये आल्यावर लगेच इकडे तिला थोडीशी भीती तर वाटते, पण आता नयनतारा स्वतः तिच्या खांद्यावर हात ठेवत एक हात हातात घेत तिला बोलते की आता तू लढ. तेव्हा आता इकडे आजी आणि राजनच्या समोर येताच आता लगेच रणरागिणी बनत आता इकडे मात्र गौरी अशी जबरदस्त कानाखाली आता आत्याच्या मारते. तेव्हा आत्याची बोलती बंद होऊन जाते आणि इकडे राजन आणि अन्नपूर्णाला अचानकपणे गौरी आता अशी नयनतारासोबत आल्यावर त्यांची बोलतीच बंद होऊन जाते. त्यांना काहीही कळत नाही, त्यांना आश्चर्यचकित होण्याचा धक्का जणू बसते. तेव्हा आता इकडे लगेच आता गौरी बोलते की आत्या बाद झालं. नाही, आत्या तर म्हणायच्या लायकीचीच नाही ग तू कामिनी, बाद झालं. आता तुझ्या कर्माची फळं सर्व काही मी आता या घराला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे आई, आता या कामिनीने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या घरापासून, या सर्व प्रॉपर्टीपासून दूर गेलेली आहे, माझ्या माणसांपासून दूर गेली, तरीसुद्धा ही बाई माझा पिछा सोडायला तयार नाही. हिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या नातीचासुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. मी खोटं सांगितलं राजन की तुला मी लग्न केलेलं आहे. मी आता या कामिनीसमोर सांगते की मी फक्त तुझीच आहे आणि तुझ्या विना मी कधीच परपुरुषाचा विचारसुद्धा केलेला नाही आहे. पण या कामिनीने सदैव माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. आता असं ऐकता क्षणी आजीला प्रचंड राग येते. आजी आणि राजनसुद्धा लगेच आता कामिनीच्या कानाखाली मारतात आणि इकडे मात्र नयनताराने पोलिसाला कॉल करत आता पोलिसांच्या ताब्यात या कामिनीला दिलेलं असतं. अशा प्रकारे आता नयनताराच्या हुशारीने आणि नयनताराने गौरीला रणरागिणी बनवत आता पुन्हा राजनच्या आणि अन्नपूर्णा आजीच्या आयुष्यात आणलेलं असतं. खरंच प्रेक्षकांना आता मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट आलेला आहे आणि प्रेक्षकांना कुठं थोडासा आनंदाचा क्षणसुद्धा आता मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. जय गजानन माऊली.